नमस्कार मैत्रिणींनो, पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात बाजारात करवंद दिसायला लागलेली आहे. तुम्हाला माहिती आहे हे एक रानटी फळ आहे, पण याचे भरपूर आपल्या शरीराला फायदे आहे. तर याचं आपण लोणचं तयार करूया. या करवंदांना मी छान स्वच्छ धुतलेलं आहे आणि याला मधून कापून त्याच्या आतमधली जी बी आहे ती काढून टाकायची. ती बी चवीला चांगली वाटत नाही, थोडी कडवट असते. मी याच्या सगळ्या बिया आता काढून घेते. मी मधोमध कापून आतली सगळी बी या सगळ्या करवंदामधनं मी काढून घेतलेली आहे. स्वच्छ झालेले आहे. आता आपण पुढली तयारी करूया की या लोणच्याकरता काय काय लागणार आहे. थोड्याशा मेथ्या घेतलेल्या आहे मी. बस याला थोडंसं भाजायचं आणि काढून घ्यायचं. थोडेसे गरम मसाले आहे, 1-2 हिरवी विलायची, मिरी, लवंग आणि कलमी. याला पण भाजलेलं आहे. आणि आता सौंफ घ्यायची 2 चम्मच आणि 1 चम्मच पूर्ण भरून जिरं घ्यायचं आहे आपल्याला. जिरं पण छान भाजून घ्यायचं, सौंफ पण छान त्याच्यासोबत भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर भाजायचं आहे आपल्याला. हे अजिबात जळता कामा नाही. हे छान असं खरपूस भाजून घेतलं की याला पण आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि लोणच्याला लोणच्यासारखी चव येण्याकरता मोहरीची डाळ टाकायची 2 चम्मच. ती पण छान आपण भाजून घेऊया आणि बाजूला काढून ठेवूया. जे आपण बाकीचा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो मिक्सीच्या पॉटमध्ये टाकायचा आणि थोडं दरदरं ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा, असं छान मी दळून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्ही तेल सरसोचं घ्या किंवा जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते तेल घ्या. तेलाचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे लोणच्यामध्ये, म्हणजे त्याला 6 ते 1 वर्ष टिकण्यामध्ये मदत होते. मी यामध्ये हिंग टाकलेले आहे आणि याच्यामध्ये आता हळद टाकू आपण. हळद टाकली की लगेच करवंद पण यामध्ये टाकून द्यायचे आणि झाकून शिजू द्यायचे. करवंद शिजायला अजिबात वेळ लागत नाही. ते बिलकुल 2 ते 3 मिनटामध्ये बिलकुल शिजून जाते आणि आपलं इन्स्टंट लोणचं पण खाण्याकरता बिलकुल रेडी होऊन जातं. मैत्रिणींनो, या करवंदामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि कॅल्शियमसुद्धा असतं. त्याचबरोबर विटॅमिन सी ची पण मात्रा भरपूर प्रमाणात असते. करवंद खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते. असा हा आपला पोषक तत्वाचा खजिना आहे. पण बरेच लोक करवंद खाणं टाळतात. ग्राइंडरमध्ये जो आपण कोरडा मसाला बारीक करून घेतलेला होता तो पण मी यात टाकलेला आहे. अर्धा ते 1 चम्मच चाट मसाला टाकायचा आणि कश्मीरी लाल तिखट टाका किंवा तुम्ही जे रोजच्या वापरीमध्ये टाकता ते पण तिखट तुम्ही यामध्ये टाकू शकता. चाट मसाल्याऐवजी तुम्ही इथे काळ्या मिठाचा पण वापर करू शकता. काळं मीठ पण यामध्ये खूप छान टेस्ट देतं. लाल मिरची आता मी टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडा गोडपणा आणण्याकरता गूळ टाकायचा आहे. गूळ तुम्ही आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा आहे किंवा साखर घ्या. जर कोणाला साखर आवडत असेल तर साखर पण घेऊ शकता. मी इथे बट्टीचा गूळ घेतलेला आहे, जो आपल्याला बाजारात मिळतो ना. अशा गोल गोल बट्ट्या असतात मी त्या अशा 2 फोडून घेतलेल्या आहे. उष्णतेमुळे ते आपोआप याच्यामध्ये तो गूळ विरघळला जाईल त्याच्याकरता. आणि मीठ पण टाकायचं इथे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून छान झाकून द्यायचं 1 मिनिटाकरता. आता आपण झाकण उघडू. बघा, छान तेल वर सुटलेलं आहे आणि लोणचं रेडी झालेलं आहे. छान आंबट गोड तिखट चवीचं असं इन्स्टंट झटपट होणारं 5 ते 10 मिनटात हे लोणचं रेडी होऊन जातं. आणि कमीत कमी 1 वर्ष आरामात हे लोणचं टिकतं जर तुम्ही जास्त प्रमाणात केलं तर. हे मी अर्धा किलोच्या प्रमाणात तुम्हाला
हे लोणचं दाखवलेलं आहे. आणि जर वर्षभर तुम्हाला हे लोणचं टिकवायचं असेल तर तेलाचं प्रमाण भरपूर ठेवायचं. तेल वरतीपर्यंत पाहिजे, करवंद त्या तेलाच्या आत पाहिजे, एवढं तेल ठेवायचं जर तुम्हाला वर्षभर हे लोणचं टिकवायचं असेल तर. माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.